आपल्याला कवायत करायला उभा राहताना पहा सर कसे उभा राहिले ते पहा आधी. पायामध्ये आपल्या व्ही आकार दिसला पाहिजे. व्ही आकार, इंग्रजी व्ही. टाचा चिकटलेल्या आणि पुढे 45 अंशाचा कोन तयार होतो पहा. अशा पद्धतीने उभा राहायचं आहे. त्याच्यानंतर मुठी वळलेल्या, मुठी पहा वळलेल्या. सर एकदा मुठ दाखवा मुलांना. हां, मुठी वळलेल्या आणि आपली जी नखं आहेत का नाही, नखं, ती नखं आपल्या कमरेपाशी म्हणजे आपल्या शरीराच्या बाजूने आलेली असतात पहा. म्हणजे बरोबर मूठ आपल्या बाजूने वळलेली. आलं लक्षात? पहिली गोष्ट. त्यानंतर ज्यावेळेस आपण हात समोर करणार येतं त्यावेळेस हात सर समोर घेऊन दाखवा. बरोबर खांद्याच्या रेषेत थोडं खाली घ्या, थोडं खाली घ्या, अजून घ्या खाली अजून. हां, आणि बोटं चिकटलेली बघा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बोटं चिकटलेली पाहिजेत. हां, या पद्धतीने ठराविक गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची. आणि शरीर आज साईडला ज्यावेळेस हात घेणार आहेत सर, साईडच्या हात घेऊन दाखवा एकदा. हां, पहा खांद्याच्या रेषेत सरळ. समोर चेहरा करा सर. इकडं समोर नाही नाही, इकडं समोरची बाजू. हां, पहा या पद्धतीने खांद्याच्या रेषेत हात सरळ येतं. आता तुम्ही उजवीकडे वळणार येतं किंवा डावीकडे वळणार आहेत सर, डावीकडे वळून दाखवा. पहा मागचा हात पण सरळ आहे मागच्या मुलाकडं आणि पुढचा हात पण सरळ आहे पुढच्या मुलाकडं. बोटंसुद्धा वळलेली नाहीत, बोटांमध्ये अंतर नाही, म्हणजे बोटं चिकटलेली आहेत एकमेकांना. ही सगळ्या गोष्टीची काळजी घ्यायची. ह्या गोष्टी तुम्ही ज्यावेळेस करणार आहे त्यावेळेस तुमची कवायत आपोआप एकदम सुंदर होणार आहे. आलं लक्षात? चला आपण आता मोजून करूयात. हां, चला सर सर जसं करतील त्या पद्धतीने करूयात. एक, हात समोर, बोटं चिकटलेल्या आणि खांद्याच्या रेषेत हात सरळ पाहिजेत. जास्त वर घ्यायचे नाहीत आणि जास्त खाली पण घ्यायचे ना. दोन, कोपरातून हात वाकवायचे नाहीत. तीन, चार, पाच, सहा, सात, आठ. थोडं थांबायचं आहे, लक्षात येतं तुमच्या. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. प्रत्येक प्रकारामध्ये 16पर्यंत अंक मोजायचेत. आता पहिला प्रकार संपलाय, आता दुसरा प्रकार. एक, कोणता पाय पुढे घेतलाय? डावा पाय पुढं. हा, हात समोर, दोन्ही पाय सरळ येतं. ओके. दोन, नमस्कारच्या स्थितीत येत. पुढचा पाय वाकवायचा आहे, मागचा पाय सरळ, हे लक्षात घ्या. आणि नमस्कारची स्थिती, पुढं झुकायचं नाही, आपलं शरीर सरळ पाहिजे. दोन झाले. आता तीन, चार. आता डावा पाय घेतला होता, आता उजवा पाय घ्यायचा. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. आता दुसरा प्रकार संपला, आता तिसरा प्रकार सुरू होतोय. हा, 1, 2, 3, 4. समोरून ज्यावेळेस आपल्याला साईडला हात न्यायची त्यावेळेस असं खाली येऊन फिरून जायचं आहे का नाही. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. तिसरा प्रकार संपला. आता चौथा प्रकार. हा, 1, 2, हात छातीपाशी असे एकदम व्यवस्थित धरलेले. हा, 3, 4, 5, 6. ज्यावेळेस हात छातीपाशी येतात त्यावेळेस टाचा उचलायच्यात. 7, 8, 9, 10, 11, 12, 13,
14, 15, 16. आता 4 प्रकार संपलेले आहेत. ओके, 4 प्रकारामध्ये उडी नाही. आता 5वा प्रकार इथून पुढचे जे आहेत 5, 6, 7, 8 यामध्ये उडी मारायची. 1, हात सरळ, बोट जुळलेले, हात वर पण घ्यायचे नाही खाली पण ठेवायचे नाही. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. पुढचा प्रकार हा. आता 16 झाले म्हणजे प्रकार संपलाय. 1, 2, डाव्या बाजूने वळायचंय, चेहरा समोर, पुढचा हात पुढच्या मुलाकडं, मागचा हात मागच्या मुलाकडं. 3, 4, 5, 6, आता उजवीकडं, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. हा प्रकार संपला. आता पुढचा प्रकार. 1, 2, खाली वाकताना पहा, गुडघ्यात वाकायचं नाही. आपल्या दोन्ही हातांनी आपल्या पायाच्या अंगठ्यांना टच करायचं आहे. गुडघ्यात वाकायचं नाही. एकदा पाय ठेवल्यानंतर ते हलवायचे नाहीत. 3, हात सरळ, हात खाली येऊ द्यायचे नाही. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. 7 प्रकार झालेत. आता 8वा प्रकार शेवटचा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. 8 प्रकार झालेत पहा. एक साथ विश्राम घे, विश्राम. फक्त डाव पाय उचलायचा आहे ना आपटायचा आहे आणि हात पाठीमागं. एक साथ सावधान घे, सावधान. एक साथ कवायत विराम देंगे, कवायत विराम. ओके.